तुम्हाला बघताना अगदी सोपं वाटत असेल, पण ही पालखी नाचवताना अक्षरशः खांदे फुटतात. आणि ते नेमकं कसं हेच बघायला मी आज आलोय गुहागर मधील कौंडर काळसूर या गावच्या जोयशीवाडीमध्ये, जिथे हे पालखी नृत्य आयोजित केलेले आहे. जवळपास 80 किलोची ही पालखी नाचवणं ही तर नंतरची गोष्ट राहिली, पण त्याआधी तुम्हाला तुमच्या उंचीचा आणि तोला मोलाचा जोडीदार शोधावा लागतो आणि मगच अगदी काळजीपूर्वक ही पालखी नाचवली जाते. कारण या साहसी खेळात ही पालखी इतक्या वेगाने फिरवली जाते की तुमचं एक चुकीचं पाऊल कुणालाही जखमी करू शकतं. खरं तर हे फार असं क्वचितच पाहायला मिळतं, कारण पालखीत बसलेला आमचा देव ना आम्हाला सांभाळून घेतो. हा एक गोष्ट आहे, 80 किलोची ही पालखी जवळपास 2 ते 3 तास नाचवल्यावर पोरांचे खांदे मात्र फुटतात, पण देवाच्या या भक्तीच्या आनंदात आम्हाला त्या जखमेच्या वेदना जाणवतच नाहीत. यालाच आम्ही आमच्या देवाचा आशीर्वाद समजून त्याच सोललेल्या खांद्यांवर पालखी घेऊन आम्ही ती पुन्हा पुन्हा नाचवतो. चला तर मग बघूया ढोलावरील हा नॉनस्टॉप पालखी नृत्याचा नजराणा, जे सादर करीत आहेत वचनवाडी वेळम, तांबेवाडी कौंडर काळसूर आणि सुंदरवाडी कौंडर काळसूर येथील मंडळी. जोडीदारासोबत नाचवलेल्या हा पालखी नृत्याचा प्रकार जर तुम्हाला आवडला असेल तर मग विचार करा, वैयक्तिक आणि सांघिकरित्या पालखी काय भारी नाचवली जात असेल. आणि तेच तुम्हाला बघायला मिळेल आपल्या या सिरीजच्या पुढच्या भागात. त्यासाठी आपल्या चाकरमनी व्लॉग्स या चॅनलला नक्की फॉलो करा आणि तुम्हाला पालखी नृत्याला साथ देणाऱ्या तुमच्या जोडीदाराला ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.